चंद्रपूर जिल्ह्याचा आरोग्यकणा असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची विदारक अवस्था पाहून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले. गुरुवारी दुपारी त्यांनी रुग्णालयाला दिलेल्या आकस्मिक भेटीदरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. जिल्ह्याचे तापमान 40 अंशांच्या पार असतानाही रुग्णांच्या नातेवाईकांसाठी साधे कूलर नसणे, पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था आणि कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी गायब असल्याचे पाहून खासदारांनी अधिष्ठातांसह उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रुग्णालयातील स्वच्छतेवर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात मात्र सगळीकडे घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली आहे. फुटलेले नाले, महिला प्रभागातील तुंबलेली घाणेरडी स्वच्छतागृहे यामुळे रुग्णांचे आरोग्य सुधारण्याऐवजी अधिकच धोक्यात आले आहेत. स्वच्छतेचा पैसा जातो कुठे असा जळजळीत सवाल करत महिलांना मिळणारी ही वागणूक आणि आरोग्याशी होणारी तडजोड कदापि सहन केली जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात खासदारांनी प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर प्रहार केला. या गंभीर समस्यांची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. महिला विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करणे, पिण्याच्या पाण्याचा दर्जा सुधारणे आणि संपूर्ण परिसरातील घाण साफ करून व्यवस्था तातडीने सुधारण्याचे निर्देश त्यांनी दिले. जर 8 दिवसांच्या मुदतीत परिस्थितीत सकारात्मक बदल दिसला नाही तर प्रशासकीय स्तरावर कठोर कारवाई प्रस्तावित करून स्वतः रुग्णालयात बसून उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या पाहणी दौऱ्यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष लहामंगे, महिला जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेणेकर, नगरसेवक रामनरेश यादव, अनुताई दहेगावकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. खासदारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले असून गरीब रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देण्याचा निर्धार खासदार प्रतिभा धानोरकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला. काही नाही, आज या ठिकाणी चंद्रपूरला येत असताना मागील अनेक दिवसापासून लोकांच्या काही तक्रारी या मेडिकल कॉलेजच्या आणि या रुग्णालयाच्या बाबतीत होत्या आणि त्या अनुषंगाने न सांगता एक औपचारिक भेट म्हणून या ठिकाणी आली. आपण पाहिलं असेल की जिल्हाभरातून जे गरीब सगळे पेशंट आहेत ते या ठिकाणी येतात आणि त्यांना बेसिक ज्या सोयीसुविधा आहेत त्या उपलब्ध या ठिकाणी झाल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातच ही आजची व्हिजिट होती. आपण बघितलं असेल की सगळे पेशंट ॲडमिट असतात, त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय व्हावी नाही, त्यांच्यासाठी वॉशरूमची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, डिलिव्हरी वॉर्ड आहे, एक्सरेची मशीन असेल, नंतर ब्लड बँक जी आहे तिथं सुद्धा आपण व्हिजिट केली की लोकांना या सोयीसुविधा वेळेवरती उपलब्ध होती की नाही. आणि या सगळ्या पाहणी दरम्यान आपण पाहिलं की सगळ्यात महत्त्वाचा विषय जो होता की साफसफाईचा, डिलिव्हरीच्या ठिकाणी सुद्धा जे नवजात शिशु त्या ठिकाणी राहतात त्यांना लवकर इन्फेक्शन होते आणि अशा ठिकाणी ज्यांनी साफसफाईचं कंत्राट या ठिकाणी घेतलं आहे त्यांची ती जबाबदारी आहे की काम घेतल्यानंतर ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली पाहिजे. पण आपण पाहिलं की अतिशय गंदगी त्या ठिकाणी आपल्याला दिसली, पाण्याची व्यवस्था नव्हती आणि या दवाखान्यात येणारे लोक मोठ्या प्रमाणात, चंद्रपुरात आज 45च्या जवळपास तापमान तापलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जर का पाण्याच्या बाबतीत त्यांची सोय जर का झाली नाही तर जीवितहानी सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याच्या संदर्भातच आता या ठिकाणी आदरणीय कांबळे साहेबांना देखील या सूचना मी केल्या आणि रीतसर पत्राद्वारे देखील ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या त्यांना मी देणार आहे आणि त्याच्या संदर्भातच ही आजची व्हिजिट या ठिकाणी रुग्णालयाला होती. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.